आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत। भर दिवसा गोळीबार प्रकरण उघड, 12 तासात 2 आरोपी जेरबंद, सुपारीचा संशय। कोल्हापूर शहरात भर दिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवघ्या 12 तासात छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे। या हल्ल्यामागे सुपारी घेऊन गुन्हा घडवून आणल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असून या दृष्टीने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 16 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजता नवीन वाशी नाका ते फुलेवाडी रिंग रोडवरील स्टार लोकल मार्ट जवळ रेकॉर्डवरील व मोक्का प्रकरणातील जामिनावर असलेल्या एका अज्ञात व्यक्तीवर दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांनी गोळीबार करून त्याला गंभीर जखमी केलं। या घटनेप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार एलसीबीच्या 2 विशेष पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांचं जाळं आणि परिसरातील हॉटेल लॉजची तपासणी करत आरोपींचा माग काढला। तपासादरम्यान आरोपी कर्नाटकात पळून गेल्याची माहिती मिळाली। ते अंकली पूल जयसिंगपूर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून रफिक उर्फ देवा पीरसाहेब मुल्ला वय 39 राहणार शाहू कॉलनी विक्रमनगर आणि शाहबाज राजू मुल्ला वय 23 राहणार मनेरमळा कोल्हापूर यांना ताब्यात घेतलंय। कसून चौकशीत दोघांनी गोळीबार केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितले। या हल्ल्यामागे सुपारीचा अँगल असल्याची दाट शक्यता असून त्या दृष्टीने अधिक तपास सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, सागर चौगुले आणि अरविंद पाटील यांनी पार पाडली। संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।